ओव्हरऑल जे आता देशात चाललेलं आहे, हो. तर न्यायाधीश आणि संघ स्वयंसेवक यांच्यामधल्या सीमारेषा नष्ट झालेल्या आहेत. न्यायाधीश आणि संघ स्वयंसेवक यांच्यातल्या सीमारेषा नष्ट झालेल्या आहेत, सर्व म्हणजे सर्व लेवलला. म्हणजे अगदी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्ट पासून ते सर्वोच्च सुप्रीम कोर्ट पर्यंत. हे आता तुम्ही बघताच आहात. कालच एका हो. पूर्व चीफ जस्टिसची भूमिका बघितली राम मंदिराबाबत, किंवा त्याच्या अगोदरच्या हं. खासदार झालेल्या एका चीफ जस्टिसला बघितलं तुम्ही. निवडणूक आयुक्त आणि संघ स्वयंसेवक यांच्यातल्याही भूमिका नष्ट, म्हणजे रेषा ज्या नष्ट झालेल्या बरोबर. आहेत. हं. कॉन्स्टिट्यूशन ही फक्त कागदावर राहिलेली आहे. किंबहुना ज्या समाजातून बाबासाहेब आंबेडकरांनी उभं राहून त्या समाजासाठी आणि खरं तर इतर समाजासाठी आणि स्त्रियांसाठी जे काम केलं आणि जे लिहिलं आणि त्यांनी जी संविधान बनवलं, त्यांनाच त्याची जाण राहिलेली नाही आहे. हं. तेच म्हणजे मी रामदास आठवले परवा, म्हणजे त्याने काही हार्म नाही आहे. म्हणजे मला सर्व देवदेवतांविषयी आदर आहे, जर दुसऱ्याला बरं वाटत असेल तर. हो. पण रामदास आठवलेंसारख्या पॅन्थरने, हं, ज्यांनी हं. बुद्ध धर्म, बौद्ध प्रतिज्ञा स्वीकारल्या हं, हं. बाबासाहेबांबरोबर, अशा झुंजार संघटनेचे एकेकाळी फायरब्रँड नेते असलेल्यांनी गणपतीच्या आरतीसाठी उभे होते आणि त्यांना शाल सगळ्यात शेवटी घातली. म्हणजे तिथेही ब्राह्मणने इतरांनी पाळलं. तर हे हे सगळं बघताना असं वाटतं की आपण एका पॅरलल जगात जगतो आहोत. आणि ह्या समांतर जगामध्ये एक आर एस एस सारख्या एका एका अर्थाने टेररिस्ट ऑर्गनायझेशनचं उदात्तीकरण जे चालू आहे, हं. केवळ सत्तेत असल्यामुळे, हे मला असं वाटतं की आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्या स्मृतीला सुद्धा वेदना देणारं आहे.